परिषद गट क्रमांक 4 मधून भाजपच्या अधिकृत उमेदवार हर्षदा अतुल घरत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज भरण्याच्या वेळी युवा नेते अतुल घरत यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधत आपली भूमिका मांडली। प्रथम तर मी इथे माननीय रामशेठ ठाकूर साहेब, तसेच आमचे लाडके आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब, तसेच उरणचे लाडके आमदार महेश शेख बालदी साहेब, तसेच आमचे वरिष्ठ नेते आमचे अरुण शेठ भगत साहेब, तसेच प्रीतम शेख साहेब, तसेच जे म्हात्रे साहेब यांचे सगळ्यांचे मी प्रथम आभार मानतो तर त्यांनी मला आणि माझ्या मिसेसला आज कळसपे विभाग जिल्हा परिषद गटातून 4 गटातून उमेदवारी दिली, त्याबद्दल मी त्यांचे प्रथमतः आभार मानत आहे। आणि या सर्वांच्या पूर्ण आभाराच्या व्यतिरिक्त आता जिथे कामं झालेली आहेत ते थोडं मी तुम्हाला विश्लेषण करू इच्छितो। तर आमची ही भारतीय जनता पार्टीची जी टीम आणि सोच अशी आहे की आम्ही काम करून दाखवतो, सोंगाड्याची सोंगणं घेऊन येते। तर आम्ही प्रत्यक्षात आता काम केलेले आहेत, तुम्ही प्रत्यक्षात बघू शकता। चिखले कोण ते चिखले रोड, तसेच शेडूंगपासून ते बेलोलीपासून वारदोलीपासून जो रोडचा कॉन्क्रिटीकरणाचा विषय आहे तो बऱ्याच वर्ष मार्गी लागत नव्हता, पण प्रशांतदादा ठाकूर साहेब, अरुण भगत साहेब, तसेच बालदी साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांच्या विश्वासावर लवकरात लवकर काम चालू झालेले आहे आणि लवकरात लवकर कामं संपून येतील। तसेच पाण्याचा विषय जे आता बोलत होते, पाण्याचा विषय वगैरे यांच्यावर चर्चा ऐकू आली होती आमच्यावर थोडीशी कानावर। तर त्यावेळी प्रथम तर सांगतो, MGPची लाईन आता जी नवीन टाकण्याचं काम आहे ते महेश शेठ बालदी साहेब, तसे प्रशांत ठाकूर साहेब यांच्यामुळेच हे शक्य होऊ शकलेलं आहे। नाहीतर बोलायचं का आता होतील आम्ही आंदोलन करू काय, तर भारतीय जनता पार्टी ही सोंगाड्याची कामं नाही करत, तर प्रत्यक्ष काम करून दाखवते। याचा प्रत्यय तुम्ही पाहू शकता आणि प्रत्येक तुम्ही विश्लेषण जाऊन करू शकता, हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो। आणि तुम्ही ही गोष्ट माझे सहकारी असतील योगेश लानेजी, तसेच दुसरे सहकारी राजवीर पाटील साहेब यांनी पण जोरावर जोर धरून सर्व कामे पूर्णत्वाला न्यायची जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे आणि खांद्यावर घेतलेली। आणि आता मी जर जनतेने जर आम्हाला साथ दिली चांगली, तर मला तर वाटतं या 1.5 वर्षात बहुतेक कामे आम्ही संपूर्ण पूर्ण दाखवू आणि आम्हाला निवडून दिलं तर आम्ही संधीचा योग्य लाभ घेऊ, असं मी विश्वास घेतो।